आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। फ्री स्कूटी योजना 2024 सरकारकडून मिळणार मुलींना फ्री स्कूटी। जाणून घ्या संपूर्ण माहिती। मुलींना फ्री स्कूटी सरकार कशा पद्धतीने देणार आहे आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तुमच्यापर्यंत ही फ्री स्कूटी कशा पद्धतीने भेटणार आहे, तर हे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम ब्लॉग वाचणे गरजेचे असणार आहे। तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया। फ्री स्कूटी योजना 2024 याला सुरुवात झालेली आहे। आपल्या देशातील महिलांना व मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने योजना सुरू केलेली आहे। या योजनेमध्ये त्यांना खूप फायदा होणार आहे। जसे की उत्तर प्रदेशमध्ये या योजनेला सुरुवात झालेली आहे व तेथील मुलींना व स्त्रियांना याचा लाभ घेता येत आहे। तीच योजना आता महाराष्ट्रामध्ये देखील सुरू होत आहे। राज्य सरकारने एक फ्री स्कूटी योजना सुरू केलेली आहे। हे नक्की काय आहे हे आपण समजून घेऊया। तर लक्ष्मीबाई राणी ही योजना आहे, यांच्या मार्फत सर्व मुलींना स्कूटी देण्यात येणार आहे। फक्त ही फ्री स्कूटी मुलींना तसेच स्त्रियांना देखील देण्यात येणार आहे व याच्या अंतर्गत राज्य शासनाने ही घोषणा केलेली आहे। आता यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। या योजनेसाठी फक्त मुली अर्ज करू शकणार आहेत। या योजनेसाठी तुम्ही मूळचे रहिवासी उत्तर प्रदेश असणे गरजेचे असणार आहे। महाराष्ट्रामध्ये ही योजना लवकरच येणार आहे। अर्जदार महिला यांच्याकडे बँकेचे खाते असणे गरजेचे असणार आहे। त्यांच्या सोबतच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे। विद्यार्थी इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये 75% पेक्षा जास्त गुण मिळवत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। फ्री स्कूटी देण्यामागचा उद्देश असा आहे की मुलींना स्वतःच्या पायावरती उभे करणे, त्यासोबतच त्यांना शिक्षण घेण्यामध्ये प्रोत्साहन देणे। महाविद्यालयामध्ये जे शिकत असलेल्या मुली आहेत त्यांना गावाकडे जाण्यासाठी येण्यासाठी आर्थिक अडचण येतात, त्यामुळे सरकारने ही योजना काढलेली आहे। त्याच्यासोबतच या अडचणींचा सामना चांगल्या पद्धतीने करता यावा व पदवी किंवा पदवीधर शिक्षण घेताना याचा फायदा व्हावा, म्हणून सरकारने या योजनेला सुरुवात केलेली आहे। त्याच्यासोबतच या योजनेमुळे मुली स्वावलंबी आणि सक्षम होतील, त्यांचं राहणीमान सुधारेल, म्हणून या योजनेचा उद्देश करण्यात आलेला आहे। दारिद्र्य रेषेखाली मुली असणार आहेत त्यांना या स्कूटीचा फायदा होणार आहे। पदवीधर शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना या योजनेमध्ये स्कूटी भेटणार आहे। स्वावलंबी व सशक्त मुली होणार आहेत। सरकारद्वारे त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे। थेट अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 डिजिटल पासपोर्ट साइज फोटो, ईमेल ID, जन्माचा दाखला, त्याचा पुरावा, बँक खात्याची कॉपी, आय कार्ड प्रमाणपत्र व 10वी-12वीची कागदपत्रे। यासाठी तुम्हाला सरकारने अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचे आहे। त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक समोर फॉर्म येणार आहे। त्या फॉर्ममध्ये लागणारे सर्व सविस्तर माहिती भरायची आहे। ती माहिती भरल्यानंतर तुमचे सर्व कागदपत्र भरायचे आहेत। ते भरल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल व त्यामध्ये सविस्तर संपूर्ण माहिती सांगण्यात येईल। प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे। संपर्क प्राचार्य डॉक्टर S.K. गायकवाड। मोबाईल नंबर 9850363202 या क्रमांकावर संपर्क साधावा। अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे, अन्यायावरती मात करणारे, अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे। अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे। महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर। मोबाईल नंबर 9850363202। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर
मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा।